त्याच्यापासून सुरुवात केली होती डॉक्टर अंकुश गोतवाळे सर माईक तुमच्याकडेच आहे आणि खरं तर मांडणी करें 2 मिनटाची की अगर आरक्षण हो जाता या बदल हो जाता इसमें तो इसका फायदा किसको होगा? नहीं, फायदा जो सुप्रीम कोर्टाने जे आयडेंटिफाईड केलं डिसएडव्हान्टेज ग्रुप बरं लाभ वंचित ग्रुपला होईल. त्याच्यामध्ये थोडस 2-3 लोकांचे मुद्दे आले होते. मी 2 मिनिटातच कंप्लीट करतो. एक सगळ्यांचा मुद्दा आला होता की भावनिकतेच्या दृष्टिकोनातून विचार करायचा नसतो, त्याला जजमेंटल बघायचं असतं. तर एक मुद्दा मी आठवण करून देतो की 1956 ला धर्मांतर झाल्याच्या नंतर जो महाराष्ट्रामध्ये आरक्षणाचा लाभ मिळाला ते केवळ आणि केवळ दादासाहेब गायकवाड असतील, सी.व्ही. कांबळे असतील, बाकी सर्व नेत्यांनी यशवंतराव चव्हाणांची भेट घेतली होती आणि त्यांना सांगितलं होतं. त्यांना भेटीमध्ये त्यांच्यामध्ये काय झालं त्याच्यात मी नाही सांगू शकणार, पण बाबा आम्ही जरी धर्मांतर केलं असेल तरी माणसं तीच आहोत आणि त्याच्या आधारावर एक केवळ आणि केवळ ऑर्डिनन्स पास करतो. एक केवळ परिपत्रक काढून, पण ऑर्डिनन्स पास आहे, परिपत्रक काढून या सर्वच्या सर्व तरतुदी लागू केल्या होत्या टिल द डेट 1990. आणि 1990 ला व्ही.पी. सिंगाच्या काळामध्ये त्याच्यामध्ये सुधारणा झाल्याच्या नंतर नवबौद्ध अनुसूचित जातीच्या यादीत आले. तोपर्यंत नव्हते. मग हे भावनेच्या आधारावरच एकमेकांना समजून घेऊन झालेली गोष्ट आहे आणि ते मला सांगावं लागलं, कारण की सरांनी बोलताना ते बोललं. आता दुसरा विषय की रामटेके सरांनी फार चांगली काही भूमिका म्हणल्या. एक भूमिकेच्या त्यांच्या मी एक बोलतो की ते म्हणाले की अ ब क गट झाले. जनरली मॉडेल असं असतं की वरच्या गटात अति मागास, सेकंडला मागास, खाली प्रगत, अति प्रगत. ओके, आपल्या महाराष्ट्रात आपण 3 झाले असं कन्सिडर करू. सगळ्यांचं म्हणणं होतं की वरचे लोक किती कमी शिकले असतील तरी त्यांना जास्तीत जास्त 40% जागा देईल. नाही, असं अजिबात नाही. वरच्या गटामध्ये त्यांचा जर का पर्सेंटेज 1 किंवा 2% असेल तर 2% मध्ये क्रिएट होणारी जागा तिथे मिळेल. खालच्या गटामध्ये लोकसंख्या जास्त आहे मागासमध्ये, समजा आणखी दुसऱ्या कोणता गटाला त्याला 4% असेल तर त्याला आपण सध्या तरी मला वाटतं निश्चित नाही करू शकत. पॉलिसी यायची आहे, कशा पद्धतीने होणार आहे यावर चर्चा केली. मला वाटतं मतमतांतरे होतील. मला फक्त एका मिनिटामध्ये सर तुम्ही अखेर मान्य करा की बाबा जर आरक्षणात बदल झाला तर फायदा कोणाला, तर ते मला एका शब्दामध्ये सांगा. आणखी एक गैरसमज त्यांच्या माध्यमातून आला तो असा की समजा 30 जागा नाही पण ती ओपन होईल, कॅरी ऑन टू सेकंड ग्रुप ही पॉलिसी आहे. म्हणजे पहिल्या गटाचा तो उमेदवार उपलब्ध झाला नाही तो ब कडे जाईल. ब मध्ये आता 200 बिंदू नामावलीचं प्रकरण आहे, सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यामुळे असं संभ्रम होईल असं जबाबदार व्यक्तीला बोलता येणार. तिसरा विषय, तुम्ही म्हणता की तुम्ही असं बोलले म्हणजे अंगणवाडी आंबेडकरवादी ठरत नाही. आता आम्ही आमचं काळीच कापून दाखवलं, तुम्हाला विश्वास पटणार आहे का? अरे ज्या गावामध्ये बौद्धाचं एकही घर नाही त्या गावामध्ये बाबासाहेबांच्या पुतळ्याचं उद्घाटन 14 एप्रिलला आम्ही केलं. ज्या गावामध्ये बाबासाहेबांच्या मानणारा महाल किंवा बौद्धाचं एकही घर नाही त्या पल्लेझरी कुंभेझरी गावामध्ये 14 तारखेला धनक्याच जयंती होते. एवढं सगळं करून आमच्यात काही सगळे धुतल्या तांदळाचे धडा असं मी म्हणत नाही, काही नामोले केले तर ते आहे धडा आम्ही, तर त्याला आम्ही काय करू शकतो. पण जी आम्ही चळवळ राबवतो ज्या भागातून, आता तुम्ही काही जरी बोललात, दीपक साबणे तर बसलेत, चिट्टे सर बसलेत, आम्ही जाता एकाच गाडीने जाऊ, मस्त एकाच धाब्यावर खाऊ, आमच्यातला बंधुभाव संपणार नाही. तुम्ही कसंही बोलला तरी आम्हाला. खरं तर हे नातं अतिशय महत्वाचं आहे. खरं तर वादाने माणसं दूर होतात, कठोर शब्दाने तीव्र जखमा होतात. वादाने माणसं दूर होतात, कठोर शब्दाने तीव्र जखमा होतात. युक्तिवादाने टाळ्या मिळतात आणि प्रेमानं सर्वांची मनं जिंकल्या जातात असे शेवटी तथागत म्हणतात. तो तथागताचा मानवतेचा माणुसकीचा विचार आम्हाला अंगीकारायचा आहे.